अरबी समुद्राच्या मध्यभागी 1200 किलोमीटर लांबीचा ढग तयार झाला आहे आणि जो थेट आता महाराष्ट्राच्या दिशेने 150 किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे, ज्यामुळे हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे। वातावरणाचं संतुलन बिघडलं असून ढगफुटीचं संकट महाराष्ट्रावरती ओढवत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। अरबी समुद्रातून जी उष्णता खेचली जात आहे ती आता मॅग्नेट सारखं काम करत आहे। मुंबईकडून हे ढग आता महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांकडे झेपावले जात आहे। ज्या भागांमध्ये ऊन होतं त्याच भागांमध्ये देखील अचानक परिस्थिती बदलली गेली आहे। इतके पॉवरफुल ढग हे समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढलेल्या तापमानामुळे तयार झाले आहे। जमिनीवरील उष्णता आणि समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यांना आता ते धडकत असल्यामुळे तेच आता फायनल ब्लास्ट होत आहे आणि तोच पाऊस महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देत आहे। त्यामुळे येचं वातावरणामध्ये जेथे ऊन होतं तिथे आता पाऊस बरसेल। वातावरणामधील झालेला हा बदल अचानक होत आहे, त्यामुळे मुंबईपासून मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांपर्यंत ही परिस्थिती गंभीर होणार आहे। काही भागांमध्ये तर ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होणार आहे, ज्यामुळे नदी नाले काही मिनिटांमध्ये तुडुंब भरून वाहतील। हे वादळ येत आहे आणि हा नुकताच इशारा नाही, तर 150 ते 250 किलोमीटर वेगाने वारे सोबत येतील। त्यामुळे विजेचे खांब पडू शकतात, तसेच झाडांच्या फांद्या पडू शकतात। त्यामुळे सतर्कता बाळगावी लागणार आहे। भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि महाराष्ट्राकडे झेपावत असणाऱ्या ढगांना ते आडून धरतात। त्यामुळे कोकण किनारपट्टीवरती पावसाचा पहिला मारा होतो, पण सध्याची परिस्थिती ही वेगळीच आहे। वाऱ्याचा वेग आणि ताप इतका जास्त आहे की हे ढग सह्याद्रीच्या रांगा ओलांडून थेट मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आहेत। ज्या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पावसाची चिन्हही नव्हती तिथं हे ढग आता धो बरसतील। जागतिक हवामान क्षेत्रातील याच बदलामुळे आपल्या राज्याला आता एकाच वेळी 2 संकटाचा सामना करावा लागणार आहे। एका बाजूला प्रचंड उकाडा असेल तर दुसऱ्या बाजूला अचानक येणारा ढगफुटीचा पाऊस आहे। मित्रांनो, अरबी समुद्राच्या पृष्ठभागावर गेल्या काही तासांमध्ये एक भयानक थर्मल इम्बॅलन्स झालाय, म्हणजेच तापमानामध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली आहे। समुद्राच्या पाण्याचे तापमान अचानक वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बाष्पीभवन होत आहे आणि हे गरम बाष्प एका महाकाय ऊर्जा केंद्राप्रमाणे काम करत आहेत। समुद्राच्या गरम पट्ट्यातून हवा वेगाने वर खेचली जात आहे आणि याच प्रक्रियेमुळे समुद्राच्या मध्यभागी 1200 किलोमीटर लांबीचा काळा ढग तयार झाला आहे, जो एखाद्या महाकाय मॅग्नेट सारखा आसपासचे सर्व बाष्प स्वतःकडे खेचून घेत आहे। केवळ अरबी समुद्रातच नाही तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये देखील लो प्रेशर बेल्ट हा अधिक तीव्र झाला। त्यामुळे अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे सरळ महाराष्ट्राच्या दिशेने पंप केले जात आहे। वाऱ्याची दिशा ही आता नैऋत्येकडून थेट महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांकडे सरकली आहे आणि या दोन्ही समुद्रातील प्रेशर घेऊन एकमेकांना ओढत असल्यामुळे ते महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस घेऊन येत आहे। त्यामुळे हे ढग ताशी 150 किमी वेगाने कोकण पट्ट्या आणि पश्चिम महाराष्ट्राकडे वेगाने धडकतील। सध्या अरबी समुद्राच्या मध्यभागी एक प्रचंड मोठा प्रेशर झोन तयार झालाय। इथून सुरू झालेला हा वाऱ्याचा प्रवास अगदी केरळच्या किनारपट्टीवरून उत्तरेकडे सरकत आहे आणि हे वारे थेट कोकण किनारपट्टीला धडकत आहेत। हा पाऊस फक्त समुद्र किनाऱ्यावरती बरसणार आहे असं नाही, तर हे बाष्प वारे आता कोकणचा अडथळा ओलांडून हाय स्पीडने महाराष्ट्राच्या अंतर्गत जिल्ह्यांकडे म्हणजे थेट महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या दिशेने प्रवेश करतील। वातावरणातील या बदलाचा वेग हा प्रचंड आहे आणि अरबी समुद्राकडून येणारे हे वारे ताशी 130 ते 150 किलोमीटर वेगाने धाव घेतील। केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरून येताना या वाऱ्याने स्वतःमध्ये प्रचंड बाष्प साठवून घेतलंय। जेव्हा हे वारे कोकणच्या सह्याद्रीच्या रांगांना धडकतील तेव्हा त्यांना पुढे जाण्यासाठी एक बोगदा मिळेल आणि त्यामुळेच पुढे जाण्यासाठी ते वेगाने सरकतील। महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांवर स्थिरावले जातील आणि वाऱ्याची दिशा ही पूर्णपणे बदलली असून ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वेगाने सरकेल, ज्यामुळे ज्या भागामध्ये पावसाची चिन्हही नव्हती त्या भागामध्ये देखील आता ढगफुटी सदृश पाऊस बरसणार आहे। नागरिकांना आपल्या जमिनीवरती गेल्या काही दिवसापासून प्रचंड उष्णता साठली आहे। मी लगेचच पुढे वाचतो। जेव्हा समुद्राकडून आलेले बाष्पयुक्त ढग जमिनीवरच्या या गरम हवेच्या संपर्कात येतील तेव्हा ती उष्णता ढगांना एकदम ब्लास्ट करण्यास प्रवृत्त करते आणि यालाच ढगफुटी म्हटलं जातं। ढगफुटी म्हणजे साधा पावसाचा मारा नाही, तर ढगांमध्ये साठलेले हजारो टन पाणी जमिनीवरच्या उष्णतेमुळे एकाच वेळी खाली कोसळू लागतात आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये काही क्षणांमध्ये वाढ होते। जेव्हा हे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या जमिनीवरती येतात तेव्हा खालची गरम हवा त्यांना वरच्या दिशेने ढकलते। त्यामुळे ढगांची उंची ही तब्बल 10 ते 12 किलोमीटर पर्यंत वाढते आणि अशा स्थितीत हे ढग आपल्या सोबत हजारो टन पाणी घेऊन येत आहेत। हे वारे कोकण किनारपट्टीवरून सह्याद्रीचा घाट ओलांडून जसे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे प्रवेश करतील तसाच पावसाचा वेग वाढण्यास सुरुवात होणार आहे।
सध्या वातावरणामध्ये हे जे काही घडत आहे ते एखाद्या महाकाय संकटासारखं आहे, कारण अरबी समुद्राच्या मध्यभागातून निघणारे हे वारे बाष्पयुक्त वारे आहेत आणि अगदी थेट ते आपल्या राज्याच्या किनारपट्टीच्या दिशेने वेगाने सरकू लागले। तुमच्या नाराजीबद्दल मी तुमची माफी मागतो। तुम्हाला हवी असलेली स्क्रिप्ट मध्ये न थांबता पूर्णपणे शेवटपर्यंत वाचून दाखवतो। मी लगेचच सुरुवात करतो। अरबी समुद्राच्या मध्यभागी 1200 किलोमीटर लांबीचा ढग तयार झाला आहे आणि जो थेट आता महाराष्ट्राच्या दिशेने 150 किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे, ज्यामुळे हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे। वातावरणाचं संतुलन बिघडलं असून ढगफुटीचं संकट महाराष्ट्रावरती ओढवत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। अरबी समुद्रातून जी उष्णता खेचली जात आहे ती आता मॅग्नेट सारखं काम करत आहे। मुंबईकडून हे ढग आता महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांकडे झेपावले जात आहेत। ज्या भागांमध्ये ऊन होतं त्याच भागांमध्ये देखील अचानक परिस्थिती बदलली गेली आहे। इतके पॉवरफुल ढग हे समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढलेल्या तापमानामुळे तयार झाले आहे। जमिनीवरील उष्णता आणि समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यांना आता ते धडकत असल्यामुळे तेच आता फायनल ब्लास्ट होत आहे आणि तोच पाऊस महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देत आहे। त्यामुळे याचं वातावरणामध्ये जेथे ऊन होतं तिथे आता पाऊस बरसेल। वातावरणामधील झालेला हा बदल अचानक होत आहे, त्यामुळे मुंबईपासून मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांपर्यंत ही परिस्थिती गंभीर होणार आहे। काही भागांमध्ये तर ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होणार आहे, ज्यामुळे नदी नाले काही मिनिटांमध्ये तुडुंब भरून वाहतील। हे वादळ येत आहे आणि हा नुकताच इशारा नाहीये, तर 150 ते 250 किलोमीटर वेगाने वारे सोबत येतील। त्यामुळे विजेचे खांब पडू शकतात, तसेच झाडांच्या फांद्या पडू शकतात। त्यामुळे सतर्कता बाळगावी लागणार आहे। भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि महाराष्ट्राकडे झेपावत असणाऱ्या ढगांना ते आडून धरतात। त्यामुळे कोकण किनारपट्टीवरती पावसाचा पहिला मारा होतो। पण सध्याची परिस्थिती ही वेगळीच आहे। वाऱ्याचा वेग आणि ताप इतका जास्त आहे की हे ढग सह्याद्रीच्या रांगा ओलांडून थेट मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आहेत। ज्या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पावसाची चिन्हही नव्हती तिथं हे ढग आता धो-धो बरसतील। जागतिक हवामान क्षेत्रातील याच बदलामुळे आपल्या राज्याला आता एकाच वेळी 2 संकटाचा सामना करावा लागणार आहे। एका बाजूला प्रचंड उकाडा असेल तर दुसऱ्या बाजूला अचानक येणारा ढगफुटीचा पाऊस आहे। मित्रांनो, अरबी समुद्राच्या पृष्ठभागावर गेल्या काही तासांमध्ये एक भयानक थर्मल इम्बॅलन्स झालाय, म्हणजे तापमानामध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली आहे। समुद्राच्या पाण्याचे तापमान अचानक वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बाष्पीभवन होत आहे आणि हे गरम बाष्प एका महाकाय ऊर्जा केंद्राप्रमाणे काम करत आहेत। समुद्राच्या गरम पट्ट्यातून हवा वेगाने वर खेचली जात आहे आणि याच प्रक्रियेमुळे समुद्राच्या मध्यभागी 1200 किलोमीटर लांबीचा काळा ढग तयार झाला आहे, जो एखाद्या महाकाय मॅग्नेट सारखा आसपासचे सर्व बाष्प स्वतःकडे खेचून घेत आहे। केवळ अरबी समुद्रातच नाही तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये देखील लो प्रेशर बेल्ट हा अधिक तीव्र झाला। त्यामुळे अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे सरळ महाराष्ट्राच्या दिशेने पंप केले जात आहेत। वाऱ्याची दिशा ही आता नैऋत्येकडून थेट महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांकडे सरकली आहे आणि या दोन्ही समुद्रातील प्रेशर घेऊन एकमेकांना ओढत असल्यामुळे ते महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस घेऊन येत आहेत। त्यामुळे हे ढग ताशी 150 किमी वेगाने कोकण पट्ट्यातून थेट मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वेगाने धडकतील। सध्या अरबी समुद्राच्या मध्यभागी एक प्रचंड मोठा प्रेशर झोन तयार झालाय। इथून सुरू झालेला हा वाऱ्याचा प्रवास अगदी केरळच्या किनारपट्टीवरून उत्तरेकडे सरकत आहे आणि हे वारे थेट कोकण किनारपट्टीला धडकत आहेत। हा पाऊस फक्त समुद्र किनाऱ्यावरती बरसणार आहे असं नाही, तर हे बाष्प वारे आता कोकणचा अडथळा ओलांडून हाय स्पीडने महाराष्ट्राच्या अंतर्गत जिल्ह्यांकडे म्हणजे थेट महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या दिशेने प्रवेश करतील। वातावरणातील या बदलाचा वेग हा प्रचंड आहे आणि अरबी समुद्राकडून येणारे हे वारे ताशी 130 ते 150 किलोमीटर वेगाने धाव घेतील। केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरून येताना या वाऱ्याने स्वतःमध्ये प्रचंड बाष्प साठवून घेतलंय। जेव्हा हे वारे कोकणच्या सह्याद्रीच्या रांगांना धडकतील तेव्हा त्यांना पुढे जाण्यासाठी एक बोगदा मिळेल आणि त्यामुळेच पुढे जाण्यासाठी ते वेगाने सरकतील। महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांवर स्थिरावले जातील आणि वाऱ्याची दिशा ही पूर्णपणे बदलली असून ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वेगाने सरकेल, ज्यामुळे ज्या भागामध्ये पावसाची चिन्हही नव्हती त्या भागामध्ये देखील आता ढगफुटी सदृश पाऊस बरसणार आहे। नागरिकांना आपल्या जमिनीवरती गेल्या काही दिवसापासून प्रचंड उष्णता